शुभ सकाळ सर्वांना, मित्रांना, मंडळी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या या यूट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे आय एम प्रसाद YT. तर हा ब्लॉग आहे पूर्ण गणेश उत्सवाचा. गणेश उत्सव कसा कोकणात साजरा केला जातो ते मी दाखवणार आहे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये. म्हणजे त्याचे पार्टच येतील, एकच मोठा ब्लॉग नाही होणार आहे हा. ते पार्ट बनतील, जेवढे बनतील सर्व टाकेल, सर्व डिटेल तुम्हाला दाखवणार आहे कसं साजरा केला जातो. तर मी काल रात्री बसलेलो ट्रेनमध्ये आणि आज सकाळी गणपती स्पेशल होती आमची ट्रेन. ती 8 वाजता पोचली इकडे आणि तिकडून मग डायरेक्ट ट्रेनमधून रिक्षा गेली आणि रिक्षा करून मग डायरेक्ट आता मामाच्या घरी, ते मामाचं घर आहे माझं, तिकडे तुम्हाला दाखवतो मामाचं घर कसं. नंतरला इथे थोडा वेळ मी फ्रेश होऊन जेवून घेऊ, मग आम्ही माझ्या घरी जाणार आहे मामनोळीमध्ये. दाखवतो तुम्हाला मामाचं घर. चाय घेऊ. ते काय काजूची बी ते म्हणलं घे तिथे खायला, भाजी करायची. मग भाजी बनवली काजूची. हो, सकाळी आलो फ्रेश झालो, जेवणामध्ये डायरेक्ट काजूची भाजी. काय जेवण काय असतं, स्वर्ग सुख. आणि काय काजूची भाजी आणि काय भाकरी पालेभाजी. पालेभाजी कुठली भाजी? गावठी भाजी, आपली पावसाळ्यातली गावठी भाजी. आणि हा पाठचा व्यू. अजून काय भाजी? काजूची भाजी. चला जरा तोंड बिंड धुवून आता चाय आणून दिली आईने. हे बघा कोरा चाय, सकाळची चाय सर्वात पहिले. आणि आता चाय सोबत बटर खातो. एक नंबर कॉम्बिनेशन, चाय आणि बटर. तर या तुम्ही पण चाय प्यायला. चाय पितो. तर गाईस या सर्वांनी चाय आणि बटर खायला. A few moments later. काजूची भाजी आणि ती कुठली भाजी? दारची पालेभाजी, भाकरी. चटणी देऊ? चटणी? ओ माय गॉड, चटणी बिटणी नको, बस झालं, एवढाच लय झालंय. आईस या सर्वांनी जेवायला या. न्यारी करा, न्यारी. तर आता जेवायचं. 1 hour later. मित्रांनो, मी आलोय आता माझ्या घरी. हे माझं घर आहे पाठीमागे. आता सर्व कामं करायची आहेत घरामध्ये. घर बंद असलं की पूर्ण वाट लागते घराची. आता साफसफाई करायची पूर्ण. आणि बाहेर बाजूला हे गावात बिवात वाढलंय ते काढायचंय. आणि हे माझं घर कसं आहे बघा. इकडचं पण गावात वाढलंय पाठीमागून कधी तुम्हाला. आणि साफसफाई पूर्ण घराची करायची आहे. बघा सर्व सामान असंच आहे. मम्मी वरती लाडते मला. आणि सर्व सामान लावून असं हे पण सर्व सामान लावायचंय. इकडे सामान लावायचंय. आता मी हे पटापट करतो. इकडचं मम्मी वरती मालाचं लागतंय. आणि हे चूल. हे बाथरूम आहे. आणि इकडे आया गवत काढते. हे सर्व गवत वाढलंय एवढं, ते काढायचंय बघा. हे बघा
पाठीमागे किती गवत वाढलंय. त्याचं घर बंद असताना त्याला माहितीये काय घराची अवस्था होते. पण काय करणार आता, साफसफाई करायचे, त्या घराला घर पण आणायचंय आता परत. तर करतो मी पण, कामाला लागतो. चला मग तुम्हाला दाखवतो साफसफाईच्या नंतर. चला. पावसाने जोर धरलाय गाईस बघा. बस फक्त गणपतीच्या दिवसामध्ये नको पडू. आता पड, तुला किती पडायला तेवढा. A few moments later. गाईस सर्व साफसफाई झाले, पूर्ण तयारी झालेली आहे. आता फक्त गणपतीचं डेकोरेशनचं काम बाकी आहे. तर तुम्हाला दाखवतो कसं घर चकाचक केलेलं आहे बघा. हे बघा सर्व गवत, पूर्ण घर एकदम झाडून झालंय. बघा पाठीमागे पूर्ण गवत होतं, सर्व साफ. इकडचा पण, पाठचा पण पूर्ण चकचकीत सर्व एकदम. गाईस सर्व साफसफाई झाले, आता फक्त डेकोरेशनचंच काम बाकी. ते आता करायला येणार आहे थोड्या वेळाने. मग दाखवतो कसं आम्ही डेकोरेशन करणार आहे. थोडं सिम्पलच करणार आहे, जास्त काही करणार नाही. तर बघूया. A few moments later. थोडं काम आहे आता नारळाचं. नारळ सोडतोय जरा, बघू. बघा एक बंड्या सोडतोय पहिलेच. बघा ते कामं चालू आहेत आमची. नारळ सोडायची, एवढे नारळ सोडायचे मशीन वरती. व्हिडिओ युट्यूबवर टाकायला, झेंड्यावरला काय वाटत करू. बघा हे सर्व असं चालू आहे. एवढे नारळ सोडलं त्यांनी 5 मिनिटात. एवढी सोडायची फटाफट. चला. तुमसे ना हो पाएगा. मारायचा. हा शाबास, हुशार आहेस. शाबास. ताकद लावायला लागते थोडी. नॉर्मल आहे असं. जीव काढतो जीव काढला त्याने. जीव काढला. शाबास बेटा. एक सोडून बघितला, प्लॅन काय होणार नाही. फटाफट नाही आपण सोडत म्हणून नाही सोडत आहे मी. रुप्पा भाई आहे ना तो आमचा, तो फटाफट सोडतो नारळ. लगेच फटाफट उडवीत ठरेल तो बरोबर. हां बघा हो भाई, फटाफट लगेच फटाफट सोडला त्याने. आणि मी एक नर सोळा 10 मिनटं लावतोय. काय मी आपल्याला होणार आहे काय. एवढे नारळ चांगले निघालेत आणि एवढे सुके निघालेत. म्हणजे हे नारळ वळ्यात पाणी आहे यांच्यामध्ये आणि हे सुके नारळ आहेत एवढे. लगेच 15 मिनिटात काम फट्टे करून टाकला. चला. The next day. गाईज शुभ सकाळ सर्वांना. तर मित्रांनो आज सकाळ सकाळी एका कामानिमित्त मला चिपळूणला यायला लागले, म्हणजे सिटीमध्ये यायला लागले. चिपळूण 30-32 किलोमीटर
बाहेर यायला लागलेलं आम्हाला गावापासून. तर जरा एक काम होतं डॉक्युमेंटचं, ते व्हेरिफिकेशन करायचं आहे. 1.5 तास जाईल त्याच्यामध्ये. तर आता भूक लागले म्हणून नाश्ता मागवला आहे जरा. ते नाश्ता बिष्टा करतो आणि मग नंतरला परत ते व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट करायला जातो. नाश्ता पण आला आहे, हे बघा नाश्ता पण आलेला आहे. नाश्ता करून जाऊ. नाश्ता पण आलाय. आजी पण सोबत आहे माझ्या. आणि नवा स्टँड आमचा बस स्टॉप चिपळूण डेपो. हा चल आहे कशी आहे बघ. असते आहे बघ बघ. गेलो मारते. अरे बाप रे शिंग. घरी जायला नाश्ता बिस्टा करून आणि मार्केटमध्ये फिरून सर्व सामान घेऊन डॉक्युमेंटचं काम चाललंय घरी. आधी पण हा बाजूला आता तिच्या घरी उतरेल, घरी जाईल माझ्या घरी. सो चला दाखवतो पुढचा प्रवास. गाईज फायनली आता घरी पोचलोय. आजचा पूर्ण दिवस तिकडेच गेलाय. पण तिकडेच गेली घरी तिच्या मामाच्या गावात. म्हणजे ते मामाचं घर आहे माझं. ती माझी मामाई आहे. ती निर्वाला उतरली आणि मी आता माझ्या घरी आलोय बामनोलीमध्ये. तर पोचतच आलोय मी. The next day. तर शुभ सकाळ मित्रांनो. तर मित्रांनो आज त्या दिवसाची वाट बघत होतो. तो आज दिवस आहे. आज ती सोनेरी पहाट. तिथं आज गणपती बाप्पाचं आगमन आहे. सो गाईस पूर्ण तयारी करायची. अजून तयारी केली नाही. मला आंघोळ करायची आहे आणि घरच्या देवाची पूजा करून मग गणपती बाप्पाला आणायला जायचं आहे. जो गणपती बाप्पाचं डेकोरेशन बनवायचं बाकी आहे. सो कालचा दिवस काल बनवेन डेकोरेशन. तर कालचा दिवस चिपळूणमध्येच गेला. घरी येऊन पण काम करायला भेटलं नाही, कारण घरचे पण छोटे छोटे लाईटीचे कामं होते, ती करून टाकली. सो आता आज सकाळी लवकर उठून म्हणजे 7 वाजता उठून जरा दुर्वा आणायला गेलो होतो. बघा तर दुर्वा पाहिजे होता घरी. सो आता घरी जाऊन फटाफट आंघोळ करून मग पहिले घरच्या देवाची पूजा करेन आणि मग गणपती बाप्पाला आणायला जाईन. सो बघूया. आजचा दिवस खूप खास आहे. म्हणजे आता येणारे जे 7 दिवस आहेत गणपती बाप्पाचे, ते दिवस पूर्ण खास आहे. तर तुम्ही पण हा व्लॉग एन्जॉय करा आणि बघूया आता गणपती बाप्पाचं आगमन. चला भेटूया लवकरच. आंघोळ बिंघोळ करतो फटाफट. A few moments later. सर्व तयारी झाली. तर गणपती बाप्पाला आणायला चाललो आहे मी. तर शेवटीला तो दिवस आला मस्त. तर गणपती बाप्पा तो आणि ऊन पण पावसाने पण पाऊस पण थांबला आहे आणि ऊन पडतो आहे आता मस्तपैकी. तर चला गणपती बाप्पाला आणूया. तर बघा तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण ब्लॉग बघा. आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी. आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी. आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी. वाट किती पाहू रे गणा, वाट किती पाहू रे गणा, धावत ये लवकरी. वाट किती पाहू रे गणा, धावत ये लवकरी. आता आम्ही डेकोरेशनची तयारी करतोय. गणपती बाप्पाचं आगमन तर झालंय आणि आता आम्ही डेकोरेशन करायला घेतलंय. बाप्पाचं आगमन झालं तरी आज आमचा डेकोरेशनचा काय पत्ता नाही. बघा मम्मी करते, आता मी पण जरा करतो फटाफट लवकर. बघा तुम्ही. तर गाईस 90% काम झालेलं आहे डेकोरेशनचं. आता उद्या फक्त 1-2 हे आणायचे, तोरण आणायचे, ते लावायचे. त्यासाठी चिवली फाट्यावरती जायला लागेल मला आणि मग तिकडून ते आणल्यानंतर ते लावून मग ते फायनल काम होऊन जाईल.
दिवस पूर्ण खास आहे. म्हणजे प्रत्येक जणाला ह्या दिवसाची आतुरतेने वाट बघावी लागते वर्षभर. सो आता हा ब्लॉग पार्ट 1 असेल आणि याच्या पुढे तो पार्ट 2 असेल. सो या ब्लॉगला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा आणि जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा. तो तुम्हाला बघायचा आहे पुढचा पार्ट तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि उद्याचे जे 7 दिवस असतील गणेश उत्सवाचे ते दुसऱ्या पार्टमध्ये येतील. आणि सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.